सर्वप्रथम तुम्ही जरा शांत राहिला तर मी बोलेन. सर्व पत्रकारांचं मनापासून मी स्वागत करतो आणि निवडणुकीच्या निकालानंतर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा भेटतोय. त्यामुळे मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना, जनतेला मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा देतो आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो. याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो काही विजय मिळालेला आहे ही लँडस्लाईड विक्ट्री आहे. अतिशय मोठा विजय गेल्या अनेक वर्षात आपण जर पाहिला तर पाहायला मिळाला नाही आणि तो यावेळेस आपण पाहतोय. त्यामुळे जे काही 2.5 वर्षामध्ये महायुतीने केलेलं जे काम आहे आणि महायुतीवर लोकांनी जो दाखवलेला विश्वास जो आहे, म्हणजे एकीकडे विकास कामं जी महाविकास आघाडीने थांबवलेली, ती महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली. आज त्याची प्रतिबिंब आपण पाहतोय. अनेक प्रकल्प सुरू झाले, त्याच्या डीपमध्ये मी जात नाही. आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना ज्या आहेत, तर विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मला वाटतं हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे आणि आम्ही सगळ्यांनी, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये एवढं प्रचंड काम केलं. मला all the workers of Mahayuti have worked very hard. पहाटेपर्यंत काम करायचो. पुन्हा थोडे 2-3 तास झोप घेतल्यानंतर पुन्हा माझी सभा असायची. असे I personally used to work till early in the morning, would sleep for a while and then start going around the state again. But all the workers with me when I used to do this. सभा ज्या आहेत त्या घेतल्या. प्रवास मला वाटतं मोजलेला नाही मी, पण प्रवासही निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान एवढा केला. अनेक पायाला भिंगरी लावून जसे कार्यकर्ते काम करतात. I've even traveled a lot during this election. मी काम केलं. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही. Even yesterday I worked as a worker of the party, and even now I'm working as a worker of the party. म्हणून कधीच समजलो नाही. मी एक कॉमन मॅन म्हणून काम केलं. मुख्यमंत्री, सीएम म्हणजे कॉमन मॅन अशी माझी धारणा. For me, Chief Minister has always been a common man. मला कॉमन मॅन मध्ये जाताना कुठलाही प्रोटोकॉल, कुठलाही अडथळा येत नव्हता, कारण मी स्वतःला ते समजत होतो. It was never very difficult for me to mix with the common man. की या कॉमन मॅन साठी I wouldn't really care a lot for the protocols before mixing with them. आपल्या सरकारमधून आपण काही ना काही केलं पाहिजे आणि म्हणून कारण मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलोय. Even I come from a very simple family. कुटुंबातून या जे काही सर्वसामान्य कुटुंबाच्या वेदना, व्यथा मी पाहिलेल्या आहेत. मी भाषणात देखील अनेक वेळा म्हणालो. I've seen the hardships that common families go through, and I've tried to highlight it through my speeches as well. कसं घर महिना चालवायचे, कसं त्यांचं I know how hard it is for any normal family to make the days end meet. पहिल्यापासून होत की ज्या दिवशी अशा प्रकारचा अधिकार माझ्याकडे येईल त्यावेळेस मात्र मी माझ्या सर्वसामान्य लोकांसाठी, मग त्या लाडक्या बहिणी असतील, I'd always decided that whenever I'll have a position of power, I'll try and give it back to very common people, which includes Ladki Bahin as well. या सगळ्यांसाठी मी काही ना काही केलं पाहिजे अशी भावना माझ्या मनामध्ये होती. कारण शेवटी ते त्याच्यातून जावं लागतं माणसाला, तेव्हाच त्या वेदना कळत असतात. आता श्रीमंत माणूस, पैशाच्या राशीत लोळणाऱ्या माणसाला कळेल कसं? सोन्याचं चमचा. You need to go through these hardships to solve these problems. मग गरीब परिवारातून आल्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या वेदना मला समजत होत्या आणि बरोबर. And because I came from a very poor family, I could understand the pain and the hardships of a lot of people in the state. महायुती सरकारच्या माध्यमातून मग आम्ही लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी, लाडक्या बाबासाठी, when we formed the Mahayuti government, we tried to give it back to the Ladki Bahin, Ladki farmers, Ladki youth, to all of these different sections of population. काही ना काही सरकारच्या वतीने देण्याचा प्रयत्न केला. काय लोक म्हणतात, काय आहे तुम्ही वाटताय, काय म्हणजे सरकारचं काय काम असतं? सर्वसामान्य कुटुंबातल्या
सर्वसामान्य माणसाला सरकार म्हणून काहीतरी आधार मिळाला पाहिजे. People used to ask us, why are you giving out so much of money? And at the end of the day, we as the government also have some responsibility towards people. We have to stand behind people and show our support to या them. काळामध्ये आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेलो. आनंदीगे साहेबांची शिकवण आमच्या गाठीशी होती आणि केंद्रातून आदरणीय प्रधानमंत्री मोदी In this entire period, we tried to take ahead the thoughts and the legacy of Mr. Dige, of Balasaheb Thackeray, and Prime Minister Narendra Modi ahead and to make it reach to every person. आम्हाला म्हटलं होतं आम्ही चट्टान की तरह आपके पीछे खडे. आणि मला आठवत आहे की 2.5 वर्ष त्यांनी पूर्ण ताकदीने When we formed the government, Prime Minister Narendra Modi assured us that he will support us विश्वास ठेवला very strongly, and in the last 2.5 years, म्हणजे सुरुवातीला he successfully did that. He supported us through all our ventures. ते दिवस मला आठवत आहे आणि त्या प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षणाचा वापर आम्ही राज्यातल्या जनतेच्या हिताकरता केला. आणि We used all of the days in the last 2.5 years for the betterment of the state. त्यांनी पाठबळ दिलं आणि योजनांना देखील मदत केली, निधी दिला. अनेक वेळा ते आले आणि या सर्व 2.5 वर्षाच्या काळामध्ये राज्याचा जो काही प्रगतीचा वेग आहे तो वाढण्याचं कारण एवढंच की राज्य आणि केंद्र सरकार एक विचाराची सरकार जेव्हा असतात. The reason why the state saw such development was because the ideology of the state and the central government was on the same page. अतिशय गतिमान होतो आणि म्हणून हे सगळं जे आपण 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी खूप समाधानी आहे. आणि I'm very satisfied with what all we've done in the last 2.5 years. जाणार नाही, परंतु आम्ही घेतलेले निर्णय जे आहेत हे ऐतिहासिक निर्णय आहेत. आता I wouldn't really want to go in details, but कधीही the decisions that we've taken are very historic in nature. घेतले नव्हते, त्याचे साक्षीदार तुम्ही पण आहात. The kind of decisions we've taken are unprecedented. They've never been taken in history, and you all know that. सगळ्यांचे सोडवले विषय, कोणाचे ठेवले नाही. आणि जे महाविकास आघाडीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचनाचे प्रश्न, जे सिंचनाचे मान्यता, ज्या 4 मान्यता मिळायच्या आहेत, दादा भुसे मंत्री आहेत हे, आणि आमच्या काळात 124 सिंचन प्रकल्पांनी मान्यता सुप्रमा. त्यामुळे हे जे काय आहे आज We improved a lot as far as the agricultural sector is concerned as compared to Mahavikas Aghadi. आणि लोक म्हणतात काय काय सगळे सांगतात राज्य कुठे गेले. राज्य 1 नंबरला नेण्याचं आम्ही काम केलं. कारण People questioned us where were we taking the state, but we've taken it to the topmost position. आमचं महायुतीचं सरकार होतं, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा राज्य पुढे होतं आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये, मागच्या 2.5 वर्षात आमच्या राज्य 3ऱ्या नंबरला गेलं. आम्ही आल्या 6 महिन्यामध्ये पुन्हा 1ल्या नंबरला आणलं. When Devendra Fadnavis was ruling the government, ruling the state as the chief minister, ours was the best state in the country. When Mahavikas Aghadi came, it slipped to the 3rd position, but in the last 2.5 years, we've managed to make it the top state in the country yet again. या निवडणुकीत जी मतांचा वर्षाव झाला तो वर्षाव हा केवळ आणि केवळ जे आम्ही काम केलं, जे आम्ही निर्णय घेतले आणि जी आम्ही सकारात्मकता दाखवली. The huge amount of votes that we received in this election was because of the work we did and the positivity which we showed out to everyone. सक्का लाडका भाऊ. आता बाकी ज्यांनी विरोध केला ते सावत्र भाऊ. We are also the real brothers of all the Ladki Bahins out there. बरोबर. आणि ते बरोबर बहिणींनी लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख निर्माण झाली. ती The Ladki Bahin knew who was their real brother and who was not. मला मोठी वाटते. And then they kept it in their mind before voting us back in power again. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की मी समाधानी आहे आणि या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये very satisfied आणि मग with all the work that I've done the last 2.5 years. कुठे बसले हे प्रश्न तुम्ही नंतर विचारा. तुम्ही कुठे बसले, कुठे थांबले, कुठे म्हणजे काय नाराज झाले. आम्ही असे नाराज होऊन रडणारे नाही रे. आम्ही लढणारे लोक आहोत, लढून काम करणारे लोक आहोत. There are a lot of questions being asked whether we are sad, whether we are upset. We are not the people हे जे काही who would get upset. एवढी विक्ट्री झाली, एवढा मोठा विजय मिळाला. हा विजय जो आहे आतापर्यंतच्या विजयामध्ये ऐतिहासिक
त्याची गणना होते आणि याच्यामध्ये ऐतिहासिक गणना होण्याचं कारण एवढं की जीव तोडून मेहनत केली, जीव तोडून निर्णय घेतले. Our victory was very historic, and that is because of the hard work put in by all the people and the workers. मी असेन, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आम्ही जे काय केलं काम, ते काम केलं, मनापासून केलं. आणि मी सांगतो तुम्हाला, माझ्या रक्ताचा शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी जे काम करेन ते या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच करेन. Till the very end of my life, I will work for the people of काय Maharashtra. मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं, महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये More than what I got, it is important for me that what is it that the people of Maharashtra have gotten. What is it that I could give it back to them? लाडक्या बहिणी, लाडके भाऊ लागले अप्रेंटिसशिप मध्ये 6,000, 8,000, 10,000 रुपये त्यांना महिन्याला मिळायला लागले. वयोश्री योजनेतून मिळायला लागले. There were Ladki Bahin, there were Ladke Bhau. We got many people the apprenticeship program in which they would get 8,000, 10,000, 12,000 rupees per month. पुन्हा मार्केटमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी येत आहे. आणि म्हणून This money was in the cycle of the state's economy. प्रेम मिळालं जनतेचं आणि एक आपल्यातला, त्यांना वाटतं आपल्यातला मुख्यमंत्री आहे, हा आपल्या घरातला परिवारातला मुख्यमंत्री आहे. तर मी कधी त्यांना अंतर दिलं नाही, कधी त्यांना माझं निवासस्थान असू द्या. All the people of Maharashtra have always looked at me as their own chief minister. They never kept me at distance, and I looked at them in the same way. प्रत्येकाला भेटलो मी, प्रत्येकाशी बोललो. हा जनतेतला मुख्यमंत्री म्हणून एक I tried to meet all the people possible, and it became my identity, the fact that I am a people's chief minister. म्हणून आज लोकप्रियतेमध्ये पण तुम्हीच सगळ्यांनी अंदाज काढले सगळे. Even today, when you talk about the most popular leaders, ते काय मी काय लोकप्रियता मिळवण्यासाठी काही काम केलेलं नाही. my name crops up, but I did not work for popularity. मी काम केलं त्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या I worked जीवनामध्ये for the people of the state. सरकार म्हणून आम्ही काय देऊ शकतो ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, We worked to give it back to the people of Maharashtra. केंद्र सरकार पूर्ण भक्कमपणे जसं चट्टान की तरह उभं राहिलं, हे पुन्हा एकदा मी सांगतो. कारण शेवटी तुम्हाला राज्याला पुढे न्यायचं असेल तर केंद्राकडे मागावं लागतं, जावं Just like how the central government stood behind us लागतात. आणि in the last 2.5 years, it will continue to do so in the future. लाखो कोटी रुपयाची निधी आम्ही केंद्राकडून मिळवला. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद पण देईन आणि आपल्याला हे सांगेन की जे काही आता सगळं या राज्यामध्ये I want to thank you all. की काय एवढी सगळी मेजॉरिटी आली, एवढं सगळं आलं आणि मग हे कुठे थांबलंय, कुठं घोडा अडलंय, कुठे घोडा अडलं बिडलं नाही. मी तुम्हाला सांगतो, मी अगदी मन मोकळेपणाचा माणूस आहे, मोकळ्या मनाचा माणूस आहे. मी कुठेही कुठलंही धरून ठेवणं, ताणून धरणं असल्यातला माणूस नाही आहे. मी सांगितलं, माझ्या सगळ्या पदांपेक्षा सक्का लाडका भाऊ हे पद आहे. They're all talking about even after such a huge majority, why is there no progress? Let me tell you that म्हणून मी स्वतः I've never been needy for any position. आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी मी फोन केला होता. मी I called करून for सांगितलं Minister, की सरकार बनवताना तुम्हाला called Prime Minister Narendra Modi yesterday. असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे, हे कधी मनात आणू नका. And I told him that there shouldn't be even an ounce of doubt in his mind that there would be any difficulty for the Mahayuti to form government because of him. सगळं करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय I told him that you should make a decision. म्हणजे प्रमुख म्हणून की बाबा एनडीए as a leader of Mahayuti, as a leader of NDA, एनडीए आणि महाराष्ट्रात महायुती. त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे. त्यामुळे just like how your decision is final for the Bharatiya Janata Party, it will be final for us as well. माझी अडचण आहे का, एकनाथ शिंदे काय अडचण आहे का, बिलकुल नाही. त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला, अमित शाह साहेबांनाही फोन केला. Yesterday I called Mr. Modi, I called Mr. Shah. की सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका. And I told them that I shouldn't be looked at as a problem while forming the government. मला मान्य असेल. I am no sort of an obstacle. I am ready to accept any decision that is taken by the NDA or by Modi and Shah. कुठे गेला ते?
आज आपल्याला मी सांगू इच्छितो एवढं काम आपण केलेलं आहे, एवढं आपण काम केलंय. त्यामुळे काम तर तुमच्या समोर आहे आणि काम करत राहणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे काम आपल्याला करायचंय पुन्हा महायुती म्हणून. We've worked a lot. Our work is in front of you. We want to work even more as Mahayuti. एवढ्या मजबूतीने जिंकली आहे. आता आमची जबाबदारी वाढली आहे. We've won with such a huge majority. Now our responsibility is even more. मॅन्डेट दिलंय, त्या मॅन्डेटचा आदर ठेवून आपल्याला आज जे आम्ही 2.5 वर्षात काम केलं त्यापेक्षा अतिशय गतिमानतेने आणखी आम्हाला निर्णय घ्यायचे आहेत. Whatever decisions we've taken, we'll have to take even faster decisions in the future because of the mandate. अभी बाकी है, अभी तो नापी है सिर्फ मुट्ठीभर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो खूप काम आहे, खूप काम करायचं आहे आपल्याला. या राज्याला विकासाकडे न्यायचंय. राज्याला आपण देशामध्ये We have to work a lot बनवलंय, आणखी आपण त्याच्यामध्ये to keep the state on the path of development. आपल्या देशाचं नाव आदरणीय मोदी साहेबांनी Not जगभरात just state, but we also have to make sure that our country आज is आत्मनिर्भर on the path of development across the world. सगळ्या गोष्टी काय त्याला म्हणतो आपण नाही. आणि ज्या पद्धतीने आपले रिलेशन इतर देशांच्या बरोबर डेव्हलप झालेले आहेत ते पाहता याचा फायदा महाराष्ट्राला नक्की होईल. महाराष्ट्राला त्याचा फायदा घेतला पाहिजे. When you look at the kind of relations that we've formed with other countries, that is again going to help Maharashtra a lot as well. आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी, Finally, whatever decision the Bharatiya Janata Party had to take as far as this position of chief ministership is concerned, त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे. Shiv Sena will completely support that decision. भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आज त्यांची आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल ते मी कालच त्यांना सांगितलेलं आहे की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे, शिवसेनेला मान्य आहे. आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी, कुठलंही काही अडसर, कुठलंही काही नाराजी, कुठलं काही हे सगळं काही नाही आहे. स्पीड ब्रेकर नाही आहे. अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर होते. There is no question of anyone being upset or of anyone acting as a speed breaker in that decision which the Bharatiya Janata Party is going to take. भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील. Whatever the senior leaders in Delhi will decide, पूर्णपणे समर्थन पाठिंबा आमच्या शिवसेनेचा आहे. we will completely support that decision. पहले मैं सभी पत्रकारों का स्वागत करता हूँ. आज हमारे राज्य में जो महायुति को जीत हासिल हुई है, इसलिए पहले तो मैं सभी मतदाताओं को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, उनका आभार व्यक्त करता हूँ. हमारे लाडली बहना, लाडले भाई, लाडले किसान, लाडले सब जो भी है, सभी लोगों ने हमें पूरा सपोर्ट किया है और ये लैंडस्लाइड विक्ट्री है. ये अभूतपूर्व ऐसी विक्ट्री है. पिछले कई सालों में हम देखेंगे तो कभी भी ऐसी जीत दिखाई नहीं पड़ी है और ना मिली है. और इसलिए मैं महायुति के हमारे सभी लोगों को धन्यवाद तो दूंगा ही और मतदाताओं को धन्यवाद देता हूँ. इसमें हमारे जो 2.5 साल में हमें काम करने का मौका मिला मुख्यमंत्री की हैसियत से, जो सपना बाला साहब ठाकरे जी का था आम शिव सैनिक को मुख्यमंत्री बनाना, वो मुख्यमंत्री बनाने का सपना मोदी जी और अमित भाई ने पूरा किया और निश्चित रूप से पूरे पहाड़ की तरह वो मेरे पीछे खड़े रहे. इसका मुझे गर्व है, अभिमान है. और उन्होंने जो सपोर्ट किया पिछले 2.5 साल में सरकार को आगे बढ़ाने में, फंड्स के प्रोविजन में, सब जो हर क्षेत्र के विकास के लिए उन्होंने पूरी तरह योगदान दिया है. इसलिए मैं उन दोनों का बहुत बहुत काफ़ी आभारी हूँ. और हमारी सरकार हमारे बाला साहब ठाकरे जी के विचारों पे चलती है. आनंद दिघे साहब हमारे गुरु है और निश्चित रूप से ऐसी सरकार जो है आम जनता की सरकार है, सर्वसामान्य मानुष की सरकार है, एक कॉमन मैन की सरकार है.
मैं मुख्यमंत्री खुद को नहीं समझता था, मैं सीएम मीन्स कॉमन मैन। एक कॉमन मैन काम करता है कॉमन मैन के लिए, तो इसलिए मैं खुद को एक कार्यकर्ता के रूप में काम किया 2.5 साल में, और 2.5 साल में इतना काम किया है, इतना काम किया है कि जो महाविकास आघाड़ी ने बंद पड़े जो प्रकल्प थे, जो रुकाए, जो बंद किए हुए प्रकल्प, उसको हमने शुरू किया। एक तरफ विकास किया, दूसरी तरफ कल्याणकारी योजना है, जैसे लाडली बहना योजना है, लाडला भाई है, कई योजना है। और ये आम जनता के जीवन में जो बदलाव लाने की कोशिश हमने, क्योंकि मैं जानता हूँ गरीबी क्या है, मैं भी किसान का बेटा हूँ, किसान परिवार से आया हूँ, इसको उसका अनुभव होना चाहिए, उसकी गरीबी क्या होती है उसकी जानकारी होनी चाहिए। और इसीलिए मैंने आते पहले ही जब मैंने सोचा कि हमारी सरकार आएगी और आम जनता को उसके जीवन में बदलाव लाएगी, इसलिए हमने लाडली बहन योजना शुरू की। हमारे सभी साथियों, दोनों डीसीएम, सभी लोगों ने इसमें योगदान दिया, और इतने बड़े पैमाने पे 2.5 करोड़ लाडली बहना योजना उनको, जो विपक्ष लोगों ने बहुत विरोध किया, कोर्ट में गए, लेकिन हमने वो शुरू रखी। एक विश्वास पैदा हो गया हमारे सभी किसानों में, लाडली बहनाओं में, लाडले भाइयों में, सभी में, और इसलिए ये बहुत बड़ी जीत मिली है। और ये ऐसी जीत मैं चाहता हूं कि अभी हमारी जिम्मेदारी बढ़ गई है, अभी हमारी जिम्मेदारी और बढ़ गई है, और इसलिए मैं ये कहूँगा कि 2.5 साल का जो कार्यकाल है, कम समय 2.5 साल का है, लेकिन काम हम मेरे ख्याल से 10 साल का काम किया। इतनी योजना, इतने सब स्कीम्स है, इतने प्रकल्प है, इतने आगे बढ़ाने का काम किया है। दिन रात मेहनत करके हमने किया है, दिन रात। पूरे इलेक्शन में तो छोड़ो, लेकिन जब से हम सरकार में बैठ गए, मुख्यमंत्री के जिम्मेदारी मुझे मिली, तब से मुझे लगता नहीं कि मैं एक भी दिन छुट्टी ली। जहाँ भी गया वहाँ काम किया, और इसलिए ये सभी लोगों ने मेहनत कर इतना बड़ा काम करने के बाद इतनी बड़ी जीत हासिल हुई है। और इसमें केंद्र सरकार का बहुत बड़ा योगदान रहा है। एक कॉमन मैन, हर एक को लगता था कि ये अपना आदमी है, ये अपना मुख्यमंत्री है, और ये मेरी जो पहचान बन गई है, लाडला भाई, ये सब पदों से क्या बोलते हैं उससे ऊपर है। और इसलिए मैं खुद को भाग्यवान समझता हूँ। और आप लोगों ने देखा है कि 2-4 रोज से ऐसी चर्चाएं हैं, कोई नाराज है, कोई बैठा है घर में। हम नाराज बिराज होने वाले लोग नहीं हैं, हम लोग लड़ने वाले लोग हैं, लड़कर काम करने वाले लोग हैं, लोगों के जीवन में बदलाव लाने वाले लोग हैं। इसलिए अभी जो विक्ट्री हासिल हुई है, इससे हमारी और जिम्मेदारी बढ़ गई है। इसलिए महायुति और तेजी से काम करेगी, और केंद्र सरकार और राज्य सरकार मिलकर बहुत आगे बढ़ेंगे, और निश्चित रूप से इस महायुति की सरकार स्थापित होगी। और इसीलिए जो मैंने आप लोगों को कहा कि लगा कि क्या हुआ, मैं तो कल आदरणीय प्रधानमंत्री जी से भी बात की, उनको भी कहा सरकार बनाने में हमारी तरफ से कोई अड़चन नहीं है, आप निर्णय ले लो, जैसे आपके भारतीय जनता पार्टी को आपका निर्णय अंतिम रहता है। हम भी महायुति के कौन लीडर है, एनडीए के लीडर कौन है, मोदी जी है, अमित भाई है, तो उनको कहा कि मैंने अमित भाई जी को भी फोन किया, मोदी जी को भी फोन किया, सरकार बनाने में हमारी तरफ से कोई भी रुकावट, कोई भी अड़चन, कोई भी कुछ भी किसी भी तरह का अड़ंगा नहीं है। आप बेशक आप निर्णय ले लो, उस निर्णय की तामील हो जाएगी, निर्णय की अमल हो जाएगी। और मैं आज आप सबको कहता हूं कि भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता जो निर्णय लेंगे मुख्यमंत्री पद के बारे में, जो उनका कैंडिडेट होगा, उसको हमारा शिवसेना का पूरी तरह समर्थन है, पूरी तरह हमारा पाटिंबा उनको है। ये आपको बताने के लिए मैंने आज सबको बुलाया है। करण्याची मागणी करते, पण तुमच्या नेतृत्वाखाली
महायुतीने महाविजय मिळवलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री तुम्हीच व्हावं अशी महाराष्ट्राची जनता मागणी करते. सर क्या आप त्याग मगर करने के लिए तैयार हैं पूरी तरह सुनो सुनो, महाराष्ट्र की जनता का प्यार मुझे मिला है. महाराष्ट्रातल्या जनतेचं मला प्रेम मिळालं, जे प्रेम आतापर्यंत कुणाला मिळालं नाही. सक्का लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली माझी, ही कमी नाहीये. त्यामुळे लोकांची भावना सहज आहे, लोकांची भावना मला साहजिक आहे की कारण मी पूर्णपणे ज्या काही योजना आपण लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी केल्या त्या त्यांना माहीत आहेत. मुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घेतले ते त्यांना माहीत आहेत. त्यामुळे हा त्यांचा मोठेपणा आहे आणि त्यांना म्हणून धन्यवाद देतो मी. तीन दिवसानंतर आज तुम्ही खूप फ्रेश दिसताय, पत्रकारांना पण भेटताय. पण 3 दिवस एकनाथ शिंदे होते कुठे, का भेटत नव्हते? अरे तुझे मला फोन करत होता असं तिकडे होतो, वर्षावर होतो, यांना भेटलो, सगळ्यांना भेटलो. प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या तुम्ही आहे ना असा सस्पेन्स वगैरे काय तयार करू नका. मंत्रिमंडळामध्ये शेअरिंग कसं असतं? प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाला, निवडणुकीच्या आधी आपल्याला शब्द दिला होता का मुख्यमंत्रीपदाचा? प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाला की भाजपचा जो कोणी उमेदवार असेल त्याला तुमचा पाठिंबा असेल. याचा अर्थ असं मानायचा का की तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला आहे? अरे बाबा, आम्ही सगळे महायुतीचे लोक आहोत. मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना 2.5 वर्ष. मला पण 2.5 वर्ष पाठिंबा दिला की नाही. तर जेव्हा आता महायुतीचा होतो आहे, मग मी काय सांगितलं, वरिष्ठ जे निर्णय घेतील. Then eventually the people of Mahayuti, they backed me to be the chief minister for 2.5 years, and now I think it is my responsibility to do it. तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री केलं. अरे बाबा, तो आता तर मी काय सांगतोय, आता त्यांचा महायुतीचा उमेदवार जो असेल त्याला पाठिंबा द्यायला मी इकडे बसलोय ना. हा तुमचा विषय आता मी नंतर I'm here to give my support to any candidate or any member of Mahayuti who will be chosen as the chief minister of the state by the top head. पुन्हा पुढचं 5 वर्ष आपल्याला महायुतीचं सरकार चालवायचं आहे, काम करायचं आहे. त्यामुळे त्यांची मदत आपल्याला लागणारच आहे. एक मिनिट मला सांगायला आपल्याला मी एक आपल्याला एक उदाहरण सांगतो. केंद्र सरकार, मनमोहन सिंग सरकार काँग्रेसचं जेव्हा काँग्रेस दिल्लीत होतं त्यांनी 10 वर्षात 2 लाख कोटी दिले होते. मोदीजींनी 10 वर्षामध्ये महाराष्ट्राला 10 लाख कोटी दिले. When it was the Manmohan Singh government for 10 years in Delhi, they gave us 2 lakhs in 10 years, 2 lakh crores in 10 years. But primarily Narendra Modi gave us 10 lakh crores in 10 years, which is why it is easier to work with the same government at the center and the अरे तो मगाशी विचारलं ना. आता एक मिनिट, चांगलं आपल्याला महायुतीचं सरकार स्थापन करायचं आणि महायुती मजबूतीने पुन्हा राज्यामध्ये काम करायचं. Mahayuti will be back strongly to work against the next 5 years in Maharashtra. उद्या आमची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये तिन्ही पक्षाची बैठक आहे दिल्लीला अमित भाईंच्या समोर. त्यामुळे सगळं त्या ठिकाणी चर्चा होईल. We have a meeting of all the 3 parties in presence of Home Minister Amit Shah in Delhi tomorrow, and a lot of decisions will be taken there about the details of a lot of things. ऐका बरोबर आहे. तुम्हाला ईव्हीएमचं सांगतो मी. जेव्हा ते हरतात, झारखंडमध्ये काय होतं, ईव्हीएम बरोबर होतं का? झारखंडमध्ये They only bring up the issue of EVM when they lose. ईव्हीएम बरोबर Was EVM all right in Karnataka? Was it all right in Jharkhand? लोकसभेत ईव्हीएम बरोबर होता का? Was it all right in Lok Sabha? डाव काय खेळताय? Why are you crying over the results when it hasn't gone your way? अरे बाबा ऐका,
तुम्हाला मी सांगतो आजचा दिवस काय आहे. आजच्या दिवसामध्ये मी काल मोदी साहेबांशी बोललो, अमित शाह साहेबांशी बोललो की सरकार बनवण्यामध्ये कुठलाही आमचा अडथळा नाही. आणि Yesterday, I spoke to Prime Minister Narendra Modi and Amit Shah, and I told him that there shouldn't be any problem in forming the next government. I, in no way, am any sort of a barricade or a speed breaker in doing that. समर्थन आहे. आता उद्याच मी सांगतो, उद्या अमित भाईंच्या बरोबर बैठक आहे. त्या बैठकीमध्ये जे काही चर्चा होईल आणि महायुती सरकार स्थापन होण्यासंदर्भात साधक बाधक सगळी चर्चा होईल आणि निर्णय होईल. महायुती सरकार स्थापन होईल. Tomorrow we have a meeting with Home Minister Amit Shah and we'll discuss about the further details of that meeting. तो मुझे वहाँ क्यों भेज रहा है? अभी हम समाप्त करते हैं. अभी रुको. अभी रुको. कल जो है, कल के लिए कुल बाकी रखो. कल मैंने आदरणीय मोदी जी को फोन करके कहा है, ये मैंने कहा है. अभी लास्ट का बता रहा हूँ, इसके बाद कोई सवाल जवाब. तो मैंने कहा है जो निर्णय लेना है आप लीजिए. एकनाथ शिंदे आपके साथ है, शिवसेना पूरी आपके साथ है. प्रधानमंत्री मोदी जी को भी कहा और गृह मंत्री अमित शाह जी को भी कहा. कल की बात हो गई. तो आप जो बोल रहे कहाँ गए थे, छुप गए थे, कहाँ रोज छोड़ो. अभी आज जो है, आज जो दिल्ली के शीर्ष नेतृत्व, जो वरिष्ठ नेतृत्व जो है, वो जो निर्णय लेगा उसके लिए शिवसेना का पूरा पाठिंबा है, शिवसेना का समर्थन है. ये आज की बात हो गई. अभी आपके दिल में और कोई शंका कुशंका रखने की आवश्यकता नहीं है. और कल की बात कहते हैं, कल अमित शाह जी के साथ, अमित भाई के साथ हमारी तीनों दलों की बैठक होगी. उस बैठक में पूरी तरह चर्चा होगी विस्तार से, और विस्तार से चर्चा होने के बाद निर्णय होगा.